सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अनेक कलगीतुरे ज्या आहेत ते पक्षांतर्गत पाहायला मिळत आहेत। यामध्ये खरं तर कोणाचं पारडं जड आहे असा प्रश्न जो आहे तो उभा ठाकलेला आहे। एकीकडे महेश साठे जे खरं तर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरीकडे शिवाजीराव सावंत जे संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करत आहेत। खरं तर या दोघांमधील गटबाजीमुळे शिवाजीराव सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा आपल्या पक्षाकडे पाठवून दिलेला आहे। तर यापूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना देखील या संपूर्ण गटातटाच्या बाबतची माहिती जी आहे ती दिल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं। मात्र त्यानंतरही कुठलीच कारवाई झाली नाही, म्हणून शिवसेनेच्या प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदेंवरती देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या संपर्क पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर दुसरीकडे महेश साठे जे खरं तर लोकसभा संपर्क प्रमुख काम करता आहेत आणि त्यांच्याबाबत देखील नाराजी जी आहे ते त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती। या संपूर्ण नाराजी गटतटानंतर, या गटबाजीनंतर आपण पाहिलं की खरं तर पंढरपूरमध्ये पक्षाचे निरीक्षक असलेले आमदार कदम देखील पंढरपूर दौऱ्यावरती आले होते आणि जिल्ह्याची बैठक त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूरमध्ये बोलवली। या पंढरपूरच्या बैठकीत देखील दोन्ही गटामध्ये पक्षनिरीक्षकांसमोरच देखील हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर अखेरीस दोन मंत्री त्याच दिवशी म्हणजेच भरत शेठ गोगावले जे खरं तर रोजगार हमी योजना मंत्री आहेत, तर दुसरे संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत, हे दोघेही नेते दोघेही मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। माळशिरसमधील नातेपुतेमध्ये त्यांनी कार्यक्रम देखील केला। मात्र हा कार्यक्रम झालेला असला तरी त्यांनी या बैठकीकडे किंवा या संपूर्ण वादावरती कुठल्याही पद्धतीची बैठक घेऊन किंवा कुठल्याही नेत्यांशी संवाद साधला नाही। त्यामुळेच या पक्षनिरीक्षकांच्या बैठकीमध्ये जो गोंधळ झाला तो मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित ठेवला। त्याचीच परिणती दरम्यान त्या सर्व वादावरती ज्यावेळेस त्यांना प्रतिक्रिया विचारली गेली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जो पक्षामध्ये काम करेल, ज्याचं काम दिसेल त्यालाच संधी जी आहे ती पक्षाकडून मिळते। आणि त्यामुळेच शिवाजी सावंत जे आहेत संपर्क प्रमुख त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीवरती जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। भरत शेठ गोगावले यांची ही प्रतिक्रिया निश्चितपणे शिवाजीराव सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते। कारण शिवाजीराव सावंत यांच्या कालावधीमध्ये किती पक्षप्रवेश झाले, किती मोठे पक्षप्रवेश झाले हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला होता। आणि दुसरीकडे महेश साठे हे खरं तर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करता आहेत, त्यांच्या कालावधीमध्ये किती पक्षप्रवेश झाले, कशा पद्धतीने संघटन बांधणी झाली याचा देखील आढावा थोडक्यात पाहणं महत्वाचं आहे। आपण जर महेश साठेंचा विचार केला तर महेश साठे हे खरं तर शिवसेना शिंदे गटामध्ये आले, लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली। त्यानंतरच्या कालावधीमध्ये विधानसभेनंतर ज्या पद्धतीच्या पडझडी सोलापूर शिंदे गटामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र महेश साठे यांनी अक्कलकोटचे माजी आमदार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पक्षामध्ये खेचून आणण्यामध्ये यश मिळालं। त्याचबरोबरीनं दुसरीकडे माढ्याचे पूर्वीचे विधानसभे निवडणुकीला उभा राहिलेले मात्र भाजपमध्ये असलेले त्यानंतर ते राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि शरद पवार गटातून पुन्हा शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांना खेचून आणण्याचं काम महेश साठे यांनी केल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। तर तिसरीकडे सोलापूर शहरातील सचिन चव्हाण जे खरं तर शहर प्रमुख झालेले आहेत, त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूरमधून शिवसेना ठाकरे गटातून विधानसभा निवडणूक लढलेले अमर पाटील यांना देखील सोलापूरच्या शिवसेना शिंदे गटामध्ये महेश साठे यांनी खेचून आणलं। त्यामुळे तीन मोठ्या नेत्यांना, बड्या नेत्यांना महेश साठे यांनी पक्षात आणल्यानंतर निश्चितपणे पक्षावरची त्यांची कमांड जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळालंय। तर त्या तुलनेत दुसरीकडे मात्र जे सावंत आहेत शिवाजीराव सावंत त्यांच्या कारकिर्दीत मात्र मोठे प्रवेश झाला नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यामुळेच शिवाजीराव सावंत यांचं पारडं जे आहे ते आता हलकं होताना पाहायला मिळतं, तर दुसरीकडे महेश साठेंचं पारडं पक्षीय स्तरावरती जड होताना पाहायला मिळतंय। आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या वादामध्येच या ठिकाणी हा संपूर्ण आता कुठेतरी निर्णयाला जो आहे तो पक्ष आल्याचं भरत शेठ गोगावले असतील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असतील, या दोघांच्याही प्रतिक्रियांमधून पाहायला मिळत आहे। खरं तर महेश साठे यांनी या 2 ते 3 बड्या नेत्यांना पक्षात आणल्यानंतर आपल्या पक्षावरची कमान तर मजबूत केलेलीच आहे, मात्र संघटनेत मी महत्वाचा व्यक्ती आहे हे देखील दाखवून दिलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण शिवसेना शिंदे गटाचे 5 जिल्हा प्रमुख आहेत। त्यामध्ये आपण जर विचार केला दक्षिण सोलापूरचे अमर पाटील असतील, त्याचबरोबरीनं
चरणराज चौरे जे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख आहेत, हे दोनही जे नेते आहेत, जे दोनही जिल्हा प्रमुख आहेत, ते महेश साठे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तर दुसरीकडे शिवाजीराव सावंत यांचा विचार करता अमोल शिंदे जे खरं तर तटस्थ भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतात, मात्र सावंतांचं प्रमुख नेते म्हणून किंवा प्रमुख कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख आहे, ते देखील शिवाजी सावंतांच्या पाठीशी आहेत. दुसरीकडे बार्शीचे ठोंगे पाटील जे एका तालुक्याचे जिल्हा प्रमुख आहेत, ते लक्ष्मीकांत ठोंगे पाटील हे देखील शिवाजी सावंतांकडे आहेत. त्यामुळे एकंदरीतच जर का करमाळ्याचा विचार करायचा झाला तर करमाळ्यामध्ये महेश चिवटे हे स्वतंत्रपणे काम करत आहेत. या संपूर्ण जिल्हा प्रमुखांचे प्राबल्य पाहता महेश साठे जे आहेत ते या ठिकाणी देखील उजवे ठरताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच भरत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील किंवा पक्षाचे निरीक्षक असतील, त्यांनी जे स्पष्टपणे एक भूमिका मांडलेली आहे की जो पक्षात काम करेल त्यालाच चांगली संधी मिळेल. त्यामुळे शिवाजी सावंत यांचा पुढचा प्रवास आणखी खडतर होणार का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित राहतोय. त्यामुळे एकनाथ शिंदे या संपूर्ण वादावरती काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.